नमस्कार मंडळी, याआधी आपण माहूर परिक्रमा आणि अनुसूया माता दर्शन हे व्हिडिओ बघितले असतील किंवा बघितले नसतील तर बघून घ्या। आता आपला व्हिडिओ आहे दत्त शिखर, दत्त महाराजांचं दर्शन। तर चला तर मग आता आपण जात आहोत माहूरगडला। गाडी माहेराची, माझ्या माहेराची, दिगंबर घेऊन आला, आज मला जायचं माहुराला, आज मला जायचं माहुराला। माहूर हे ठिकाण दत्त महाराज, अनुसूया माता, सया माता, अत्र ऋषी, तसेच रेणुका माता आणि परशुराम या देवतांसाठी खूप प्रसिद्ध हे ठिकाण आहे। आणि येथे दत्त जयंती, नारळी पौर्णिमा, तसेच चैत्र पौर्णिमा या तिथीला लाखोच्या संख्येने भक्तजन इथे येतात आणि या ठिकाणी यात्रा भरत असते। तसेच नवरात्रामध्ये 9 दिवस येथे भरपूर प्रमाणामध्ये लोक येतात आणि यात्रा भरलेली असते। तर आता आपण दत्त शिखराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला लांबून जे दिसलेलं आहे ते आहे दत्त शिखर। आम्ही माहूरला आलेलो आहे कल्याणवरनं। तर कल्याण ते किनवट असं आमचं ट्रेनचं रिझर्वेशन होतं, म्हणून आम्ही किनवटला उतरलेलो आहे आणि आता येथून माहूरगडला बसने जाणार आहोत। तर तुम्ही बसनेही जाऊ शकता किंवा प्रायव्हेट वाहन करूनही जाऊ शकता। तर आता आपण दत्त शिखराच्या पायथ्याशी येऊन दत्त शिखराच्या पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे। जय गुरुदेव दत्त, आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त, अत्रि अनुसूया माये की जय। तर आम्ही येथे आलेलो आहे नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन या मुहूर्तावरती, कारण येथे रक्षाबंधनला खूप मोठी यात्रा असते आणि बरीच भक्तजन परिक्रमा करत असतात। तर पंचकोशी म्हणतात, परिक्रमा म्हणतात किंवा परकम्मा म्हणतात। त्यासाठी इथं फक्त आपल्या राज्यातूनच नाही तर आजूबाजूच्या राज्यातूनही बरेच भक्तजन येथे येतात। आज रक्षाबंधनचा आदला दिवस असल्यामुळे पाहिजे अशी गर्दी नाही, म्हणून आम्ही दत्त शिखर, अनुसूया माता, रेणुका माता आणि परशुराम यांचं दर्शन आदल्या दिवशीच घेतलेलं आहे, कारण उद्या खूप गर्दी असणार आहे आणि दर्शन लवकर होणार नाही आणि आम्ही स्पेशल परिक्रमा करण्यासाठी येथे आलेलो आहे। तर परिक्रमेचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही या चॅनलवरती जाऊन बघू शकता। तसेच अनुसूया मातेचाही व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे, तर तोही तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। रस्त्याने मस्तपैकी बोरं विकायला होती, तर ते बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे, तर म्हणून आम्ही थोडेफार बोरं घेतलेले आहे आणि त्याचा आता आनंद घेत आहोत। रेणुका माता आणि परशुराम यांचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे, तर तोही तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता। तर आता लगभग काही पावलावरती दत्त शिखर आलेला आहेच। आता हा शिखरावरून आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूप सुंदर दिसत आहे। बघा, नयनरम्य असा परिसर आहे, कारण पावसाळा आहे, सर्वीकडे हिरवळ आहे आणि अशा प्रकारे थोडेसे तलाव, जलाशय साचलेला आहे आणि तेही आपल्याला दिसत आहे। दत्त शिखराच्या पायऱ्या चढून येताना काही भक्त आपल्या इच्छेनुसार, आपल्या भक्तीनुसार, आपल्या श्रद्धेनुसार काही कापूर जाळतात, तर काही भरपूर वाता करून त्या पेटवतात। अशा प्रकारच्या वाता पेटवून प्रत्येक पायरीवर वाता पेटताना आपल्याला दिसत आहे। प्रत्येकाची भक्ती भाव निराळा असतो। तर आता आपण दत्त शिखरावरती येऊन पोहोचलेलो आहोत। तर इथं आपल्याला बेल, फूल, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, पूजेचे सर्व साहित्य हे आपल्याला मिळणार आहेत। तर ते आपल्याला विकत घ्यायचे किंवा नाही ते आपल्या इच्छेनुसार आपण घेऊ शकता आणि मंदिरामध्ये दत्तात्रयाच्या दर्शनाला जाऊ शकता। तर सर्वप्रथम आपल्याला मारुतीरायाचं दर्शन ते आपल्या डोळ्याने दिसतात, त्यांचं दर्शन घेऊनच आपण दत्तात्रयाच्या दर्शनाला जायचं आहे। मंदिराच्या आजूबाजूचा खूप मोठा हा परिसर आहे आणि हे मेन मंदिर आहे। तर चला आता आपण मंदिरात जाऊया। तर येथे बऱ्याच महिला जे आहेत त्या दत्त नामाच्या जयघोषावरती पावली करत आहेत आणि पूर्ण सभा मंडपामध्ये दत्त नामाचा जयघोष दुमदुमत आहे। प्रत्येक भक्तजन या आनंदमय भक्तिरसामध्ये न्हावून निघत आहे।
दत्तात्रयाच्या मंदिराचा व्हिडिओ आपण घेऊ शकत नाही, कारण तिथे कॅमेरा मोबाईल नेण्यास बंदी आहे. म्हणून दत्तात्रयाचं स्वरूप कसं आहे तर ते मी थंबनेलवर दत्तात्रयाच्या स्वरूपाचा फोटो टाकलेला आहे, तर तो बघून दत्तात्रयाचं दर्शन घेऊ शकता. नारळी पौर्णिमेचा आदला दिवस असल्याने आज जास्त गर्दी नाही, म्हणून आमचं दर्शन खूप मस्त झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या बहिणीने 2 समया इथं मंदिरामध्ये दिलेली आहे, तर एक अनुसूया मातेच्या मंदिरामध्ये आणि एक दत्तशिखराच्या इथे. तर त्या समय आता आम्ही इथे प्रज्वलित करून मंदिरात देणार आहोत. आता जो फोटो आपण बघत आहात ते आहे शिखराचे मालक म्हणजे महंत महाराज. तर आता दत्तात्रयाच्या मंदिराच्या आजूबाजूला शनी महाराजांचं छोटंसं मंदिर आहे. तसेच मंदिराच्या सभोवताली बरीच मंदिरं आहेत, तिथेही जाऊन आपण दर्शन घेणार आहोत. तर हे आहे भटक भैरव. तसेच आता आपण महादेवाचेही दर्शन घेणार आहोत. आता आपल्याला जे छोटे छोटे मंदिरं दिसत आहेत तर ते मंदिरं आहेत किंवा तिथे जे लिंग आहे, पिंड आहेत, तर ते आहेत पूर्वीपासून जे साधू महंत येथे होऊन गेलेले आहेत त्यांच्या समाध्या इथं बांधलेल्या आहेत. तर त्यांचंही आता आपण दर्शन घेणार आहोत. तर हे आहे जागृत धुनी. इथे आपण जाऊन दर्शन घेतलेलं आहे. इथे अखंड धुनी प्रज्वलित झालेली असते आणि तेथील रक्षा म्हणजेच विभूती हे सर्व भक्तजन घरी घेऊन येत असतात. तर ही जागृत धुनी आहे. तर येथे जेवढेही छोटे छोटे मंदिरं आहेत, पिंड आहेत, तर त्यांचं आता आपण दर्शन घेणार आहोत, कारण ही खूप पावनभूमी आहे. बरेच वर्षापासून जे साधू संतजन ऋषीमुनी आहेत त्यांनी इथे तपश्चर्या केलेली आहे, त्यांची समाधी आहे आणि ही भूमी पावन झालेली आहे. तर आता आपण दत्त भजनाचा आनंद घेणार आहोत. उद्या परिक्रमा आहे, यात्रा आहे, म्हणून काही गावोगावचे भक्तजन जे आहेत ते आदल्याच दिवशी आलेले आहेत. पालख्या घेऊन लांबून भक्तजन येतात आणि परिक्रमा करतात. दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये पालखी ठेवून हे भक्तजन भजनाचा आनंद घेत आहेत. इथे आल्यानंतर दत्तनामाचा गजर, दत्तनामाच्या भजनामध्ये रंगलेली ही भक्तजन आणि पावली करत असलेल्या माता भगिनी यांना पाहून आम्हालाही खूप हर्ष झालेला आहे, आनंद झालेला आहे आणि आम्हीही त्यांना बघून दत्तात्रयाच्या भजनामध्ये तल्लीन झालेलो आहे. असं हे भक्तिमय वातावरण मनाला हर्ष, आनंद आणि सुख देऊन जाते. आपण एवढ्या लांबून दत्तदर्शनासाठी आलेलो आहे, दत्तात्रयाच्या भेटीसाठी आलेलो आहे आणि या आनंदमय वातावरणामध्ये, आनंदाच्या प्रेमरसामध्ये तल्लीन झाल्याशिवाय प्रत्येक भक्तजन राहत नाही. आरतीमध्ये सहभागी होऊन आरतीचा आनंद आपण घेतलेला आहे. त्यानंतर बाजूला काही महिला दत्तनामाच्या गजरामध्ये पावले करत आहेत. त्यांना बघून आम्हालाही वाटलं की दत्त भजनाच्या या उत्साहामध्ये, आनंदामध्ये आपणही सहभागी व्हावं आणि या दत्तनामाच्या गजरामध्ये आपणही पावले करावं. तर त्याचा आनंद आता आम्ही इथे घेतलेला आहे.
सर्व यात्रा आमची आनंदाने पार पडलेली आहे, संपूर्ण झालेली आहे. आणि दत्तशिखरावरून खाली उतरत असताना ही जडीबुटी विकणारे एक गृहस्थ येथे दिसलेले आहे आणि त्यांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये ही जडीबुटी विकायला आहे. कारण हा जो परिसर आहे, डोंगराळ भाग आहे, तर येथे भरपूर प्रमाणामध्ये जडीबुटी औषधी आहे. तर हा संपूर्ण सह्याद्री पर्वत हा औषधी वनस्पतींनी बहरलेला आहे. आणि आता आपल्याला काळ्या कोळ्याचं झाड दिसलेलं आहे, तर हा काळा कोळा आहे. तर आता आपण ज्या मठामध्ये निवासाला होतो 3 ते 4 दिवस आम्ही या मठामध्ये होतो. तर या मठाचं नाव आहे आनंद मठ. तर तेथे आता शेवटचा निरोप घेतलेला आहे. जय गुरुदेव दत्त.